हॅलो गाईज, इट्स कावेरी. कसे आहात सगळे? तर आज मी सकाळपासनं एकही क्लिप घेतलेलं नाहीये व्हिडिओचा, आय मीन डेली ब्लॉगचा. सो कशामुळे म्हणजे आज जो रुटीन होता ना, रेग्युलरच आपण म्हणजे नाही का सकाळची कामं मी उरकली, त्याच्यानंतर दुपारचं जेवण उरकून म्हणजे पहिला मी मुलीला झोपवली. मला आज जरासं महत्वाचं काम होतं, नंतर जाणार आहे मी बाहेर. सो मी तुम्हाला तिथं दाखवेन. सो आज कसं थोडी बिझी पण होती मी, म्हणजे कसं जे इन्स्टाला वगैरे किंवा व्हॉट्सअपला वगैरे मी ग्रुप माझा आहे ना, तिथं मी साडीज वगैरे म्हणजे पोस्ट करत असते. तर माझं म्हणजे नाही का साडींचं पण बिझनेस आहे, मी ऑनलाईन करते आणि मी टेलरिंगचं पण करते ना, आणि मेहंदी आर्टिस्ट पण आहे. सो ह्यामुळे मला काम म्हणजे आता सध्या ऑर्डर्स वगैरे होते, त्यामुळे मला सकाळपासून वेळ नाही मिळाला व्हिडिओ बनवण्यासाठी. सो आता मी सगळं माझी पर्सनल जे काम होते सगळं मी उरकले आणि आता झालेला आहे टाइम 1 वाजलेला आहे. सो मी सगळं माझं उरकली आणि थोडंसं म्हटलं व्हिडिओ बनवावं. तर गाईज मी व्हिडिओ बनवत आहे आता. तर मी अजूनही काम करत आहे, मी तुम्हाला दाखवते माझं कसं काम असते, मी तुम्हाला दाखवते. वेट. काय माझा बिझनेस म्हणजे आता मी काम सध्या साडींचं करते, मी दाखवते तुम्हाला. वेट. हे बघा, कस्टमरनी घेतलेली साडी आहे, ते चेक करत होती आणि हा बघू शकता तुम्ही 1600 ची साडी आहे ही. कलर बघू शकता गाईज, आणि ह्याच्यावर आरीवर्क ब्लाउज दिलेला आहे. सो हे कसं मी व्हॉट्सअपला वगैरे मी शेअर करत राहते ना, पोस्ट करत राहते, त्यामुळे ऑर्डर्स येत राहतात ना. सो म्हटलं जर असं बाहेर जाऊन म्हणजे पार्सल आणली पण, आणि नाही का सगळं पॅकिंगचं वगैरे काम चाललेलं माझं. सो बघू शकता असं माझं रुटीन असतं मला. सो आता वेळ मिळाला तर मी व्हिडिओ बनवत आहे. तर गाईज कसं वाटले साडी वगैरे सांगा मला, आणि आणखीन कुणाला वगैरे हवी असेल ना तर मला तुमचा नंबर शेअर करा, मी नक्की माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पण ऍड करते. तर चला, आता मला थोडंसं काम आहे, मी ते उरकते आणि मी बाहेर जाताना तुम्हाला म्हणजे नाही का व्हिडिओ कंटिन्यू करते. तर चला गाईज, आवरते आता मी, मला थोडं काम आहे, हे आवरून मग मी बाहेर जाताना तुम्हाला दाखवते. आणि महत्वाचं म्हणजे मला काय सांगायचं होतं आज, महत्वाचं काम म्हणजे मी हिंदू आहे ह्याचं मला गर्व आहे. तर गाईज आपण हिंदू आहोत, तर आपलं ही कर्तव्य असतो की आपलं धर्माबद्दल आपण सगळं म्हणजे नाही का होईल इतकं जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असलं पाहिजे. सो मला प्रवचन कार्यक्रम आणि आपल्या हिंदू धर्मासाठी किंवा आपल्या हातून किती काय होऊ शकतं ना, मी तेवढं म्हणजे माझ्या हातानं मी करायला ट्राय करते. सो मला आपली धर्म जे आहे ना ह्याच्याबद्दल मला गर्व आहे की मी एक हिंदू आहे. तर मला आवडतं खूप अशी कार्य वगैरे करायला, देवधर्माचं वगैरे करायला, किंवा असं प्रवचन कार्यक्रम अटेंड करायला, आणि शक्यतो मला आवडतं. आणि मी ह्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण आपल्या धर्माबद्दल थोडंसं म्हणजे नाही का जितकं तुमच्या हातानं होऊ शकते तितकं तुम्ही काहीतरी एवढं म्हणजे फुल नाही तर फुलाच्या पाकळी इतकं तरी काहीतरी केलं पाहिजे, माझं असं एक पर्सनल ओपिनियन आहे. सो चला, तर मला जायचंय तिथं कार्यक्रमाला, तर मी तिकडं काय होणार आहे तुम्हाला पण शेअर करते. सो तिथून मला काय शिकायला मिळतं मी तुम्हाला ते पण शेअर करते. तर चला गाईज, मला वेळ होतो, मी आवरते आणि जाता जाता तुम्हाला करते, आणि रेडी व्हायचंय मला. मी रेडी झाल्यावर तुम्हाला कंटिन्यू करते व्हिडिओ. हाय गाईज, सो बघा मी कशी दिसते सांगा. सो शॅम्पूचा मी रिव्ह्यू दिलेला आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू आहे गाईज. सो शॉर्ट्स बघून घ्या तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला. तर ही बघा माझी परी रेडी झालेली आहे. सो आता आम्ही दोघी जाणार आहे बाहेर. सो चला, कशी दिसते सांगा. मी बघा गाईस, मुलांना बाहेर नेताना आहे ना 2 त्यांची पॅन्टी आणि 1 बॉटल पाणीचा. मी का डायपर तिला यूज करत नाही, कारण कसं आहे तिला डायपरचं अलर्जी होतो आणि ते स्किनसाठी पण चांगलं नसते. सो त्यामुळे 2 पॅन्टी घेतलेल्या आहे आणि 1 बॉटलचं पाणी, आणि थोडंसं तिला खायला ड्रायफ्रुट्स आणि बिस्किट टाईपमध्ये नाही का ते खायचं असतं, चॉकलेट मिक्स असतं ना त्याच्यामध्ये, तशा टाईपचं चॉकलेट घेतलेलं आहे.
सो आता सुटलेली आहे ना, सो ड्रायफ्रुट्स घेतलेलं आहे तिला खायला. तर चला निघूया. तर चला गाईज मन, हा चला चला. तर गाईज आलेली आहे मी रिटर्न. कार्यक्रम संपलेला आहे. सो मी नक्की एक ब्लॉग कंटिन्यू करते हा वाला, की मी काय शिकून आले, आय मीन मला काय काय सांगायचं आहे, काय काय गोष्टी. सो मी सगळं नक्की शेअर करेन. सो चला. तर गाईज हिंदू ह्या शब्दातच आपल्याला कळतं की हिंदू म्हणजे पुरं आपलं हिंदुस्तान. हिंदुस्तान म्हणजे जिथं आपली भूमी आहे ना, आपली मातीमध्येच आपली जी शक्ती आहे. सो आई जिला म्हणतो ना आपण, भारत माता किंवा भूमाता, गोमाता, हे सगळे आपली आई आहेत. सो ह्या आईला आपण आपल्या आईला जपतो ना, तसंच जपलं पाहिजे. आणि हिंदू ह्या शब्दातच तुम्हाला कळतं की हे एक ताकद आहे आपल्यासाठी. सो मला गर्व आहे की मी एक हिंदू आहे. सो आपले संस्कार, आपले जे धर्म आहे हे आपणच यंगस्टर्सहून आपणच सेव्ह केलं पाहिजे, मला असं वाटतं. आणि मला असे प्रवचन कार्यक्रम वगैरे खूप जाम आवडतात, कारण का हिंदू कसं रक्षण केलं पाहिजे, परख्या म्हणजे नाही का, जे स्वदेशी प्रोडक्ट्स वगैरे असतात, स्वदेशी काही पण आपण जेव्हा यूज करायला स्टार्ट करतो ना, तर परदेशी प्रोडक्ट्स वगैरे किंवा परदेशाचे जे काही कल्चर असतं ना, ते ऑटोमॅटिकली आपल्याकडून अवॉइड होत जातं. तर गाईज मला एकच सांगायचंय की आपण आपलं धर्म हे रक्षण केलं पाहिजे, आपलं आद्य कर्तव्य असतं. सो मला असं वाटतं की फायनली की आपण आपलं कल्चर, आपलं ट्रेडिशनल हे आपण जपून ठेवावे आणि आपण ते सेलिब्रेट करावे, मला असं वाटतं. आणि जे काय आपले सणवार असतात ते सगळं तुम्ही म्हणजे नाही का, एक पॉझिटिव्ह एनर्जीनी तुम्ही साजरं करा, तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सगळं पॉझिटिव्ह होत जाईल. सो मला एकच सांगायचंय की जे आमचं कल्चर आहे, जे पद्धत, जे संस्कार, जे कार्यक्रम आहे ते विसरू नका गाईज. आता वेस्टर्न तुम्ही तुमचं पर्सनल मत आहे की वेस्टर्नमध्ये तुम्ही किती, काय काय लोकांना असतं वेस्टर्न कल्चर पण आवडतं, पण माझं एक असं हे आहे की फर्स्ट प्रेफरन्स आपल्या इंडियन कल्चरला दिलं पाहिजे. जे आपलं हिस्ट्री आहे हे आपण जरा स्मरण करा, की पहिला लोक कसे राहायचे, कसं त्यांचं एक ऋषीमुनी वगैरे असायचे ना, त्यांना सगळं नॉलेज असायचं. जे काय त्यांनी आता जे काय चाललेलं आहे ना, ते ऑलरेडी त्यांना अगोदरच माहिती होतं. जे काय मेडिसिन्स म्हणा, सगळे ऑलमोस्ट जे काय आहे ना आयुर्वेदिक, हे सगळं त्यांना ऑलरेडी माहित होतं. त्यांनी सगळं ह्याच्यात संशोधन केलेलं आहे, सगळं त्यांनी हे केलेलं आहे. सो तुम्ही तुमचे कल्चर म्हणजे जपून ठेवा, माझं एकच रिक्वेस्ट आहे तुमच्या. तर आता श्रावण चालू होणार आहे उद्यापासून. सो मी तरी खूप एक्सायटेड आहे की मी वैभव लक्ष्मीचं पूजा वगैरे मांडते किंवा अशी युनिक गोष्ट करते मी, की तुम्हाला पण हे मी शेअर करत जाईन. आता मी व्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे श्रावण मासमध्ये. सो तुम्हाला पण दाखवते की मी कसे साजरा करते, मी कशी सणवार वगैरे करते, की म्हणजे नाही का, तुम्ही कोण पूजवत असाल शुक्र गौरी किंवा वैभव लक्ष्मी वगैरे, तर तुम्ही पण कमेंट करू शकता. सो माझे व्हिडिओज बघून तुम्ही पण काहीतरी शिकू शकता किंवा मला सजेशन पण देऊ शकता, कमेंट करू शकता गाईज. तर मी तुम्हाला सगळं शेअर करत जाईन. सो आपण हे श्रावण मास सुरू होणार आहे, तर आपण आपलं म्हणजे एक उत्साहाने सगळं साजरं करावं, मला असं वाटतं. गणेश चतुर्थी त्याच्यानंतर येणार आहे, म्हणजे नाही का, गणेश चतुर्थीमध्ये पण आपण कसं साजरा करणार आहे मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. सो गाईज स्टे ऑन पेज अँड प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक, कमेंट.